हॅलो फ्रेंड्स, आज आपण छाती 38, कंबर 34, उंची 14 इंच, बाही 3.5 इंच, दंडघेर 14.5 इंच, गळा पुढचा 6 इंच आणि मागचा 10 इंच या मापाचा ब्लाउज पीस कसा कट करायचा हे पाहूयात. आपण अस्तर अगोदर कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला फक्त ब्लाउज पीस कट करायचा आहे. अतिशय सोपा पद्धतीने आपण हे कटिंग करू शकतो. सुरुवातीला आपण अस्तरचे जे पीसेस कट केलेले आहेत त्याची ओळख करून घेऊयात. या आहे क्रॉसपट्टी, कटोरी शेजारचा भाग, कटोरी शेजारील भाग, स्लीव्ज आणि बॅक साइड. आता सर्वप्रथम आपण जो ब्लाउज पीस अंतरायचा आहे त्याचे आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. या ठिकाणी स्लीव्जचा वापर आपण या ठिकाणी जी लेस आहे त्याचा वापर आपण स्लीव्जसाठी करणार आहोत. सुरुवातीला आपण स्लीव्ज कट करून घेऊयात. स्लीव्जला आपण या ठिकाणी पाहतोय लेस छोटी आहे, त्यामुळे आपण ती काढून घेऊन नंतर ती अटॅच करणार आहोत. अशा प्रकारे आता फक्त आपल्याला स्लीव्जसाठी लागणारे बॉक्सेस कट करायचे आहेत. नंतर आपण डायरेक्ट स्टिचिंग करताना स्लीव्ज व्यवस्थित कट करून घेणार आहोत. स्लीव्जचं जे माप आहे ते माप फक्त आपल्याला व्यवस्थित एकमेकांवरती ठेवायचं आहे. आणि कटिंग करून घ्यायचं आहे. स्लीव्ज कटिंग करून झाल्यात. यानंतर आता आपण बॅक साइड कट करून घेऊयात. जेव्हा आपल्याला ब्लाउज पीस कटिंग करायचं असतं त्यावेळेस आपण ही फोल्ड जी आहे ब्लाउज पीसची ती डबल घेत असतो. अशा प्रकारे यावरती आपल्याला फक्त ब्लाउज पीस व्यवस्थित जे कटिंग केले आपण ते ठेवायचं आहे आणि डायरेक्टली कट करायचं आहे. जेव्हा आपण बॅक साइड कट करतो त्यावेळेस दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात. एक म्हणजे गळा रुंदीमधील अंतर आणि त्यानंतर हे जे अंतर आहे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ती जी लाईन जी आहे ती स्ट्रेट लाईन असायला हवी. बॅक साइड कटोरी शेजारील भाग आपण कट करून घेऊयात. यानंतर कटोरीचा भाग आपण कट करून घेऊयात.
आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपण 38 छाती या ब्लाऊजचा कटिंग कसं करायचं हे पाहिलं. ही आहे क्रॉसपट्टी, कटोरीचा भाग, कटोरी शेजारील भाग, स्लीव्ज आणि बॅक साईड.